जय शिवराय। आज संपूर्ण भारतभर किंवा हिंदुस्थानामध्ये शिवराज्याभिषेक दिन म्हणून या ठिकाणी साजरा होतो आहे। भारतीय जनता पार्टीच्या सूचना आहेत की प्रत्येक म्हणजे राज्यात, असं मी बोलतो, राज्यात सगळ्यांना सूचना की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी महत्त्वाची जे शिवशक्ती स्थळे जे आहेत, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर आपल्या लोक जातील, कार्यकर्त्यांनी जायचं आणि लोकांसमोर जायचं आणि शिवराज्याभिषेक दिन ज्या राजाने आम्हाला स्फूर्ती दिली, म्हणजे आज 500 वर्षाचा इतिहाससुद्धा आम्हाला कसं जगायचं हे शिकवते, छत्रपती शिवाजी महाराजांनी हे गडकिल्ले निर्माण केले आणि या गडकिल्ल्यांच्या निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांचं त्याचं बांधकाम असेल, ती आपली पुरातन वास्तू आहे ती संरक्षित राहिली पाहिजे। आपला इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज इतिहास सगळ्या लोकांना माहीत असणं गरजेचं आहे, सगळ्यांना माहीत आहे। परंतु भारतीय जनता पार्टीची अशी इच्छा आहे की जे गडकिल्ले ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यातल्या लोकांसमवेत जायला पाहिजे आणि जे अशा ठिकाणी गडकिल्ल्या शिवराज्याभिषेक दिन त्या ठिकाणी तुम्ही त्या गडकिल्ल्यावर जाऊन त्याचं महत्त्व किती आहे हे जर तुम्ही गेलात तर हळूहळू टप्प्याटप्प्याने कळेल। आम्ही सत्तेत असलेली मंडळी आहोत, त्याच्यामुळे आम्हालाही हे माहिती आहे की या ठिकाणी गडकिल्ल्याचं महत्त्व आहे। परंतु हे जरी असलं तरी आता आमच्या सन्माननीय सरपंच मॅडम या ठिकाणी आहेत, आमचे सगळेच प्रमुख लोक आहेत, आमचे सगळ्या पंचायत समिती सदस्य आहेत, जिल्हा परिषद पण होते आता आणि सगळे आपले प्रमुख कार्यकर्ते आहेत, आमचे बाबा अंगणे सारखे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते, आमचे सावंत मडे सगळीच आहे। म्हणजे आता मी सगळ्यांच्या परोळेकर आहेत, महेंद्र चव्हाण, आमचे सगळे पंचायत समिती सदस्य आहेत। आमचा एकच उद्देश आहे की ह्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की सिंधुदुर्ग किल्ला हा तर फार मोठा आहे, आपलं नावच आहे त्या जिल्ह्याचं। त्यानंतर राजकोटसारखा किल्ला सन्माननीय चव्हाण साहेबांनी जो दुर्लक्षित थोडा झालेला होता तो तिकडे लक्ष दिलं। आज राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा उभा राहिलेला आहे, हे आपल्याला माहिती आहे। आज अगदी 15 दिवसापूर्वी स्वतः सन्माननीय सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब हे प्रत्येक किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत। भगवानगड किल्ल्यावर येऊन गेले, भरतगड येऊन गेले, भविष्यात सिद्धगडवर ते सुद्धा येतील। त्या सगळ्या आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की हा सिद्धगडसारखा सुद्धा किल्ला हा थोडा दुर्लक्षित राहिला तर तो हा डेव्हलपमेंट झाली, विकासाच्या दृष्टीने झाला तर एखादा किल्ला किंवा एखादी पुरातन वास्तू जेव्हा खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट की विकासात्मक दिशा ठरवते त्यावेळी काय होते, आजूबाजूच्या गावाला म्हणजे ओळीये गाव असेल, ओळीये गाव निश्चित होईल, पण ओळीच्या आजूबाजूचे सगळे पंचक्रोशीतले गावसुद्धा एक विकासाच्या दृष्टीने चांगली वाटचाल करते। या शुद्ध हेतूने आपण या ठिकाणी आलेलो आहोत। परंतु मी गेले 2-3 महिन्यापूर्वी मी सगळं ऐकलं होतं, सरपंच मॅडम आहेत, म्हणजे त्या सरपंच मॅडम आणि सगळ्यांनी की अतिशय पोटतिडकीने ह्या किल्ल्याच्या ज्या काही दुरावस्थेबद्दल किंवा आपले सावंत सगळे ती थोडी त्यांना आपुलकी, खरं म्हणजे काय, तू त्यांची जागा असेल मला माहीत नाही की कोणाची नाही, परंतु त्यांचं म्हणणं की सरपंच म्हणून किंवा गावातल्या लोकांचं म्हणणं की हा थोडा दुर्लक्षित राहिलेला किल्ला कुठे सुरक्षित राहिला पाहिजे आणि ह्या किल्ल्याच्या माध्यमातून गावाचा विकास व्हायला पाहिजे। आम्ही प्रयत्न करू। या जिल्ह्याचे पालकमंत्री नेते जे राणेसाहेब असतील, आमचे नेते आदरणीय राणेसाहेब असतील, माननीय आपले निलेशजी राणे असतील आमदार, आणि सगळे सन्माननीय शेलार साहेब असतील आणि मान्य रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे जिल्हा प्रमुख प्रभाकर सावंत असतील, या सगळ्यांच्या कानाला आपण ह्या सगळ्या गोष्टी घालणार आहोत। परंतु हा किल्ला ही आपली पुरातन वास्तू ही ढासळता कामा नये, ह्याचं कुठेतरी जतन व्हायला पाहिजे। ह्या दृष्टीने जे काम आम्हाला करता येईल ते आम्ही निश्चित करणार आहोत। भविष्यात ह्या किल्ल्याकडे लक्ष वेधण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सगळ्या करणार आणि एक विकासाची दिशा ह्या किल्ल्याच्या मार्ग आजू पंचक्रोशीत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। फार काही या ठिकाणी मी आज बोलणं उचित नाही, कारण तेवढं बोलण्याला पण मोठा नेता नाही, परंतु मी निश्चितच सांगतो सरपंच मॅडम आणि इथले ग्रामस्थ त्यांना सांगतो की ह्या किल्ल्याच्या भविष्यातील एक दृष्टिकोनातून ह्या किल्ल्याच्या बरोबर गावाचा विकास कसा होईल आणि ही पुरातन वास्तू कशा प्रकारे जोपासल्या किंवा पुरातन वास्तूचं कसं चांगल्या प्रकारे एक त्याचं संरक्षित करता येईल यासाठी जे जे प्रयत्न करणं आवश्यक ते मी आणि माझी पार्टी निश्चित करेल। मी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या संबंधित नेत्या त्यांच्या कानावर घालू आणि सरपंच मॅडमसुद्धा की गावातल्या सगळ्या मंडळींची इच्छा आहे की जी इच्छा आहे की गावातला विकास होणं आहे, राजकारणापेक्षा विकास महत्त्वाचा आणि ते करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते आपण निश्चित या ठिकाणी करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।